नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 2026 मध्ये सीईटी आणि बोर्डची एक्झाम देणार असाल किंवा जर तुम्ही 2027 मध्ये सीईटी किंवा बोर्डची एक्झाम जर देणार असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट असणार आहे. हा व्हिडिओ का इम्पोर्टंट असणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करतोय. ओके. मेंटरशिप प्रोग्राम बऱ्याचशा जणांना माहिती असेल मेंटरशिप म्हणजे काय असतं. पण ज्यांना माहिती नाहीये, मी त्यांच्यासाठी सांगतो मेंटरशिप म्हणजे काय असणार आहे किंवा आम्ही तुम्हाला काय ऑफर करणार आहे. तर सर्वप्रथम मेंटरशिप म्हणजे काय? आजपासून म्हणजे तुम्ही मेंटरशिप घेतल्यापासून तर तुमच्या ड्रीम कॉलेजपर्यंत जाईपर्यंत जो रोड असणार आहे, ओके. ज्या फेजेस असणार आहेत, त्या फेजेसमध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आपण सहकार्य करणार आहोत किंवा तुम्हाला आपण प्रॉपर गाईडन्स करणार आहोत. ओके. तर याच गोष्टीला म्हणायचं मेंटरशिप, बरोबर? आता या मेंटरशिपमध्ये काय इन्क्लूड असणार आहे किंवा मेंटरशिपची प्राइस काय असणार आहे, कशी पर्चेस करायची, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरू करूया. की मेंटरशिपची गरज काय आहे तुम्हाला? बरोबर? आपण कोणतीही गोष्ट पर्चेस करतो किंवा कोणत्याही गोष्टीच्या मागे आपण पाहतो, की ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे की नाही? बरोबर? तर मेंटरशिपची गरज काय आहे? तर सगळ्यात पहिला पॉइंट टू मच कन्फ्युजन आणि टू मेनी ऑप्शन्स. पहा, तुम्ही आता अभ्यास करत असाल, तुम्हाला समजत नसेल, की कोणत्या बुकमधून अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे किंवा तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला कोणकोणते ऑप्शन आहेत तुमच्या ब्रांच सिलेक्शनबद्दल असो किंवा कोणत्याही गोष्टीत तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पाहायला मिळतील, बरोबर? मग त्या स्टेजला आपल्याला काय म्हणजे एक्स्पेक्ट असतं, की आपण एक करेक्ट ऑप्शन चूज करावा, बरोबर? जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा फायदा होईल. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून मिस्टेक काय होती, की ऑप्शन करेक्ट ते म्हणजे सिलेक्ट करत नाहीये. त्याच्यामुळे त्याचा तोटा त्यांना फेस करावा लागतो. आता हा प्रत्येक गोष्टीसाठी ऑप्शन असतो किंवा कोणतं बुक रेफर करायचं इथपासून तर कोणतं कॉलेज घ्यायचं इथपर्यंत आपण तुम्हाला सहकार्य करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे? लॅक ऑफ प्रॉपर प्लॅनिंग. कोणतीही गोष्ट जरी आपल्याला करायची असेल, तर तिला एक प्लॅनिंगची गरज असते, बरोबर? एका परफेक्ट वेने जर आपण त्या एक्झिक्यूट जर आपला प्लॅन केला, ती गोष्ट आपल्याला इझिली मिळते. मग आपण या मेंटरशिपमध्ये किंवा मेंटरशिपची गरज काय? तर मेंटरशिपमुळे तुम्हाला एक परफेक्ट प्लॅनिंग मिळते. ओके. मेंटरशिप म्हणजे दुसरं-तिसरं काही नसणार आहे, की तुमचे समजा आम्ही असो, आमच्याकडे भरपूर सारे मेंटर्स आहेत. तुम्हाला प्रत्येक जणांना 2 मेंटर असाइन होतील. ते तुमच्या मोठ्या भावासारखे तुम्हाला काय डेली टास्क जे असतील किंवा आपल्या मेंटरशिपचं जे शेड्यूल असेल, ते तुमच्याकडून करून घेणार. ओके. काही वेळेस ते तुमच्यावर रागवणार, काही वेळेस ते तुमच्यावर चिडणार, काही वेळेस ते तुम्हाला टास्क देणार, तो तुम्हाला कंप्लीट करायचा ओके. याचा अर्थ असतो मेंटरशिप, बरोबर. त्याच्यानंतर काय बॅलन्स बिटवीन सीईटी आणि एचएससी बोर्ड्स, बरोबर. आता काही वेळेस असं होतं, की सीईटीमध्ये खूप चांगले पर्सेंटाइल आलेले असतात. पण बोर्ड्समध्ये तेवढे मार्क्स येत नाहीत किंवा ग्रुपिंग वगैरे क्लिअर होत नाही किंवा बोर्ड्स एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम येतात किंवा काही वेळेस बोर्ड्सवरच आपलं जास्त फोकस असतं, सीईटीकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी आपण मेंटरशिप लॉन्च करतोय. या मेंटरशिपमध्ये आपण तुम्हाला सांगणार, आपण तुमच्याकडून करून घेणार, फक्त सांगणार नाही. हा मुद्दा मी पहिला क्लिअर करतो, की आपण तुमच्याकडे करून घेणार. या गोष्टी आपल्याला करायच्यात, या गोष्टी केल्यामुळे आपल्याला असं होतं. बरोबर? मग तुम्हाला समजलं, की आपण काय करणार? सीईटी आणि एचएससी बोर्डमध्ये काय करणार? संतुलन ठेवणार. त्याच्यानंतर काय? नो रेग्युलर ट्रॅकिंग आणि अकाउंटेबिलिटी. बरोबर? पालकांनी जर विद्यार्थ्याला विचारलं, की "काय अभ्यास करतोय?" त्याच्याकडे सांगायला काही नसतं, "मी हा अभ्यास करतोय" किंवा "हाच अभ्यास का करतोय?" किंवा दिवसभराचं जरी विचारलं, "आज दिवसभरात काय केलं?" ठीक आहे, त्याने 6 घंटे जरी अभ्यास केला असेल, तर त्याला एक शब्द सांगता येत नाही, की "मी हा टॉपिक परफेक्ट क्लिअर केला." आपण या मेंटरशिपमध्ये तुम्हाला काय प्रोव्हाईड करणार आहोत, की आपण रेग्युलर ट्रॅकिंग तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. म्हणजे तुमचा विद्यार्थी ओके. तुमचा विद्यार्थी किंवा स्वतः तुम्ही काय करताय आज दिवसाचं तुमचं आउटपुट काय हे तुम्हाला आपण संध्याकाळी प्रोव्हाईड करू. बरोबर? त्याच्यानंतर याची अकाउंटेबिलिटी किंवा तुमचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे. नक्की तुम्ही एक योग्य डायरेक्शनला जाताय का? ओके. हीच डायरेक्शन आपण जर फॉलो केली तर आपल्याला काय मिळू शकतं एक्स्पेक्टेड. तर या सर्व गोष्टीची आपण खबरदारी घेणार आहोत. त्याच्यानंतर काय डिफिकल्टी इन सेल्फ एनालिसिस. सेल्फ एनालिसिस म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस काय आहेत हे आपण त्याच्यात ओळखणार. बरोबर? त्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेसच्या आधारे आपण काय करणार त्यासाठी एक परफेक्ट प्लॅन डिझाइन करणार आणि त्या प्लॅननुसारच आपण काय असेल ती प्रोसिजर स्प्लिट करणार. म्हणजे सेल्फ एनालिसिस इथं आपण विद्यार्थ्याचं करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळं असणार. त्याच्यानंतर काय टाईम मॅनेजमेंट. पहा टाईम खूप इम्पोर्टंट आहे. तुमच्या बोर्डची एक्झाम असो, तुमच्या सीईटीची एक्झाम असो किंवा तुम्ही सध्या तो जो अभ्यास करताय, टेस्ट देताय, याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आला असेल, तुम्हाला हे तुम्ही फेस केलं असेल, बरोबर? मग त्या प्रॉब्लेमवर आपण नक्की त्याच्यामध्ये सोल्युशन प्रोव्हाईड करणार. पण एक्सपर्ट गाईडन्स त्याच्यामध्ये प्रोव्हाईड करणार. आता समजा तुम्हाला जे शिकवणारे असतील, ओके, तुम्हाला जे मेंटर देणारे असतील, मेंटरशिप करणारे असतील, तर हे कुठल्या ना कुठल्यातरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पास आउट असणार आहेत. म्हणजे समजा ज्यांनी केलंय, ओके, ज्यांच्याकडे अनुभव आहे, तर त्यांच्याकडनं तुम्ही शिकणार आहेत, बरोबर? मग या पद्धतीने आपली मेंटरशिप असणार आहे. आता याच्यामध्ये मी आहे, आपले सुमित सर आहेत. आम्ही दोघेही पी-आय-सी-टी, सी-एस पास आउट आहेत. त्याचबरोबर आपली इतरही काही मेंटर्स आहेत. ओके. ते पण चांगल्या कॉलेजमधनं सी-ओ-ई-पीमध्ये असतील, व्ही-जी-टी-आयमध्ये असतील, या ठिकाणाहून पास आउट आहेत. म्हणजे त्यांच्याकडे एक अनुभव आहे. बरोबर?
त्याच्यानंतर काय तर लॅक ऑफ एक्झाम स्ट्रॅटेजी. येत तर सगळं असतं आपल्याला फक्त एक्झाममध्ये काय करता येत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, की येतंय सगळं, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण एक्झामचा पेपर आला, टेन्शन येतं, सर्व ब्लँक होऊन जातं. मग त्याच्यावर आपण काही ऑप्शन आहेत का? ते तुम्हाला सांगणार आहेत आणि त्याच्यावर डेफिनिटली प्रत्येक गोष्टीवर ऑप्शन आहे आपल्याकडे. कारण हे जे आपण बनवतोय किंवा हे जे तुम्हाला सांगतोय, याच्यामागे खूप आम्ही रिसर्च केलाय आणि त्या रिसर्चच्या नंतरच आम्ही तुम्हाला सांगतोय, की या गोष्टी तुम्ही घ्या, बरोबर? त्याच्यानंतर काय राइट गाईडन्स ॲट अ राइट टाईम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुढे पहा, की ज्यावेळेस तुमचं समजा कॅप रजिस्ट्रेशन वगैरे येईल, तर त्यावेळेस तुम्हाला गाईडन्सची खूप गरज पडणार आहे. कोणतेही असू दे. आता जर तुम्ही अभ्यास केला तर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाल तुम्ही किंवा आता जर तुमच्याकडे एक राइट गाईडन्स तुमच्याकडे असेल, करेक्ट गाईडन्स जर तुमच्याकडे असेल, तर एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाल. नाहीतर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजची अवस्था पण माहिती आहे. जे टियर 3, टियर 2 चे कॉलेजेस आहेत त्यांची अवस्था माहिती आहे आणि प्लस तुम्ही जर डोनेशन भरून हा जर विचार करत असाल, तर तो आत्ता स्किप करा. कारण टॉप 10 कॉलेजमध्ये डोनेशन चालतच नाहीये सध्या. तिथं सीईटीचेच मार्क लागतात. भले तुमच्याकडे कितीही पैसा असो, तुम्ही तिथं जाऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला एका राइट डायरेक्शनच जायचंय आणि त्यासाठी तुम्हाला राइट गाईडन्सच लागणार आहे आणि तो कोण प्रोव्हाईड करणार आहे? तर तो तुम्हाला आपण प्रोव्हाईड करणार आहे. बरं. आपण प्लॅन्स पाहूया आपल्याकडे नक्की कोणकोणते प्लॅन्स आहेत मेंटरशिपसाठी. बरं पहा. आता हे इथं तुम्ही थोडंसं नीट लक्ष द्या. एम-एच-टी-सी-ई-टी आणि एच-एस-सी बोर्ड 2026 म्हणजे आता येणाऱ्या एक्झाम्स बरोबर आहे. आता बोर्ड्स 1 महिन्यावर राहिले आणि सी आपली 3-4 महिन्यावर आहे. तर त्यांच्यासाठी दोन्ही अटेम्प्टसाठी हां, सी-ई-टीच्या 2 अटेम्प्ट होणार आहेत. तर त्यांच्यासाठी 2 प्लॅन आपल्याकडे आहेत. एक आहे टॉपर्स प्रो आणि दुसरा आहे टॉपर्स प्लॅन. ओके. आता ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळणार हे मी येणाऱ्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन तुम्हाला करणार आहे. फक्त आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, की जर 2026 मध्ये तुम्ही सी देणार असाल, आता याच्यामध्ये कोण-कोण येऊ शकतं? याच्यामध्ये ड्रॉपर स्टुडंट पण येणार आहेत. ओके. ज्यांनी ड्रॉप घेतलाय ओके. तर त्या स्टुडंटसाठी सुद्धा हे 2 प्लॅन राहणार आहेत. या 2 प्लॅनमध्ये तुम्ही कोणताही एक चूज करू शकता. ओके. आता या प्लॅनचे फीचर्स मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्वी पहा आता जर तुम्ही 2027 मध्ये एम-एस-टी, सी आणि एच-एस-सी बोर्ड जर देणार असाल, 2027 मध्ये तरी पण आपल्याकडे प्लॅन आहे आणि त्याचं नाव आहे सक्सेस मेंटरशिप. असं नाही की फक्त तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीच याच्यामध्ये करायची. तुम्ही याच्यामध्ये जे पण प्रिपेअर करू शकता. आपण ज्यावेळेस स्टुडंटचं एनालिसिस करू, ओके. या एखाद्या स्टुडंटमध्ये आपल्याला जर त्या कॅपॅबिलिटीज वाटल्या, पण त्याला 100% जे पण त्याला गाईडन्स देणार आहोत, ओके. आणि प्रत्येक मेंटरशिपमध्ये आपले हे फीचर अवेलेबल असणार आहेत. सक्सेस मेंटरशिप 2027 वाल्यांसाठी आणि त्याच्यानंतर दुसरी आपली टॉपर्स प्रो आणि टॉपर्स मेंटरशिप 2026 मध्ये जे बोर्ड्स आणि सी देणार आहेत आणि ड्रॉपर्स विद्यार्थी जे आहेत, तर त्यांच्यासाठी हे 2 प्लॅन आहेत. बरं, आता एक-एक प्लॅन आपण डिटेलमध्ये थोडासा पाहूया. सगळ्यात पहिला प्लॅन आहे, जो की आहे टॉपर्स प्रो. ओके. टॉपर्स प्रो कोणासाठी आहे? तर हा 2027 मध्ये जे बोर्ड आणि सॉरी 2026 मध्ये जे बोर्ड्स आणि सी देत आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याची प्राइजेस पण आपण इथं दाखवल्यात. म्हणजे तुम्ही एवढी मोठी प्राइस इथं पे करणार आहे ना, बरोबर? मग तुम्हाला समजायला पाहिजे नक्की तुम्हाला मिळतंय काय किंवा आपण हे कशाचे तुमच्याकडून पैसे घेतोय, बरोबर? तर पहा, इथं तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्सची व्हिजन बॅच मिळणार आहे. बरोबर आहे. या बॅचमध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स पूर्णपणे कव्हर होणार आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सीरीज पण इन्क्लूड असणार आहे. म्हणजे ही जर बॅच तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला इतर कोणतंही YouTube चॅनल, कोणतीही बॅच फॉलो करण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त ही बॅच तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. बरोबर? मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ₹4,500 किमतीची तुम्हाला व्हिजन बॅच प्रोव्हाईड करणार आहे. ओके. त्याच्यानंतर ना इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही ऐकलं असेल तुमच्या मोठ्या भाऊ-बहिणीकडून, की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती पायऱ्या किंवा किती स्टेपवरनं तुम्हाला जावं लागतं, बरोबर आहे? रजिस्ट्रेशन फॉर्म असेल, त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट असेल, त्याच्यानंतर कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4, स्पॉट राउंड, आय-एल-एस राउंड एवढ्या सर्व गोष्टी आहेत, बरोबर? मग त्या सर्व गोष्टी मध्ये तुम्हाला आम्ही सोबत असणार आहोत आणि त्याची तुमच्याकडनं प्राईस आम्ही फक्त चार्ज करतोय ₹3000. जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं तर 8,000, 9,000, 9,000 सुद्धा काउन्सिलिंग आहे. पण आम्ही त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी ही तुम्हाला फक्त ₹3000 मध्ये प्रोव्हाईड करणार आहोत. त्याच्यानंतर काय तर आपल्या मेंटरशिपचे चार्जेस आणि हे असणार आहेत फक्त ₹3,500 म्हणजे असे मिळून आपल्याकडे 11,000 टोटल होत आहेत ₹10,999. बरं आता याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत असणार आहे? तर व्हॅलिडिटी मी आतापर्यंत अजून तुम्हाला सांगितली आहे, की तुमचं एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत याची व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणार आहे. ॲडमिशन झाल्यावर सुद्धा फर्स्ट इयरला जो गाईडन्स तुम्हाला लागतो, ओके, जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात किंवा समजा आपल्या महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचे फॉर्म्स तुम्हाला जे भरावे लागतात, युनिव्हर्सिटीचे फॉर्म्स असतील, त्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही आमच्यावर असणार आहे, बरोबर? फक्त तुम्हाला चार्ज किती करतोय आपण? ₹10,999 आणि ही अमाउंट खूप छोटी आहे. जर आपण याच्या मागचा जर बेनिफिट जर पाहिला, तर ही अमाउंट खूप छोटी आहे. बरं, त्यासोबत आपण अजून काय करणार आहोत? तर पहा पर्सनल मेंटर तुमच्याकडे एका विद्यार्थ्याला आपण 2 मेंटर्स देतोय. किती मेंटर्स?
2 मेंटर्स देतोय एका विद्यार्थ्याला. म्हणजे 2 असे तुमचे मोठे भाऊ असतील, वहिनी असतील, की ज्या तुमचं लक्ष ठेवणार आहेत. तुम्हाला एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जाऊस्तोवर त्या तुमच्या सोबत असणार आहेत. त्याच्यानंतर काय करतोय, डाउट सॉल्व्हिंग, इन्स्टंट डाउट सॉल्व्हिंग जो की कोणताही असू शकतो. कॉलेजबद्दल असू शकतो, अभ्यासाबद्दल असू शकतो किंवा इतर अभ्यासाच्या बाहेर सुद्धा कोणताही डाउट जरी असेल, तर आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानंतर काय 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट याच्यामध्ये आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्सपर्ट सेशन सुद्धा अरेंज करणार आहोत. स्किल इंजिनिअरिंग ॲडमिशन ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही आता जर एनरोल होताय, तर तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन होईपर्यंत कॉलेजमध्ये जाईपर्यंत दुसरी कुठलीही गोष्ट बघायची गरज नाही. त्याच्यानंतर काय डेली टास्क याच्यामध्ये आपण डेली टास्क तुम्हाला प्रोव्हाईड करू. त्याच्यानंतर परफॉर्मन्स रिपोर्ट हा रिपोर्ट तुमच्या पॅरेंट्सपर्यंत जाणार. ओके. दर दिवस प्रत्येक दिवशी तुमच्या पॅरेंट्सच्या WhatsAppवर आपला तुमच्या विद्यार्थ्याने आज दिवसभर काय-काय केलं, तर या गोष्टीचा रिपोर्ट तुम्हाला मिळणार आणि यासाठी आपला एक डेडिकेटेड WhatsApp ग्रुप असणार, ज्यामध्ये फक्त असे विद्यार्थी असणार, की ज्यांनी मेंटरशिप पर्चेस केली आहे. म्हणजे टॉपर्स प्रो घ्यायची असेल, तर 10,999 हे त्याचे चार्जेस आहेत आणि त्याचबरोबर ही कुणासाठी आहे, तर 2026 मध्ये जे विद्यार्थी CET देत आहेत किंवा बोर्ड्स देत आहेत, हे त्यांच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली आहे टॉपर्स मेंटरशिप. टॉपर्स प्रो आणि टॉपर्स मेंटरशिपमध्ये काय फरक आहे? तर फक्त व्हिजन बॅचचा फरक आहे, बरोबर? इथं तुम्हाला व्हिजन बॅच नाही मिळणार आहे. बाकीच्या सर्व गोष्टी सेम असणार आहेत आणि याची प्राइस आपण कोट केली ती आहे ₹6,499. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार? गाईडन्स वगैरे सेम मिळणार. फक्त तुमच्याकडे जर ऑलरेडी व्हिजन बॅच आहे, तरी तुम्ही ही मेंटरशिप घेऊ शकता आणि ठीक आहे दुसरी बॅच किंवा ऑफलाईन क्लासेस वगैरे तुमचे सुरळीत चालू आहेत. तरी पण तुम्ही ही टॉपर्स मेंटरशिप घेऊ शकता. या मेंटरशिपमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग मिळणार आहे. त्याचबरोबर मेंटरशिप चार्जेस आपले एवढे राहणार आहेत. फक्त व्हिजन बॅचची प्राइस आपण याच्यामधून मायनस केली. बाकी सर्व या ठिकाणी सेम आहे. त्याच्यानंतर तिसरी मेंटरशिप आपली आहे ती म्हणजे सक्सेस मेंटरशिप. ओके. आता ही सक्सेस मेंटरशिप कुणासाठी आहे, की जे सध्या विद्यार्थी 11वीत आहे आणि 12वीत जाणार आहेत म्हणजे 2027 ला. इथं लक्ष द्या व्यवस्थित तुम्ही. 2027 ला एच-एस-सी बोर्ड आणि एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम देणार आहेत. तर त्यांच्यासाठी असणार आहे सक्सेस मेंटरशिप आणि ही सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी इंटर्नशिप असणार आहे. म्हणजे मेंटरशिप असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण तुमच्यासोबत 1 ते दीड ते 2 वर्ष तुमच्यासोबत असणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर सगळ्यात पहिला फीचर म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्सची सह्याद्री 2027 बॅच. या बॅचमध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही कव्हर होईल. टेस्ट सीरीज असेल, डी असेल, डी सोल्युशन असेल, सर्व तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे आणि ही बॅच तुम्हाला सक्सेस मेंटरशिपच्या अंडर मिळणार आहे. याची प्राइस तुम्हाला ₹5000 आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग. ओके. इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मेंटरशिप चार्जेस पण इथं पे करावे लागणार आहेत. अशी सर्वांची प्राइस मिळून तुमची प्राइस आहे ₹14,999. बरं पहा, ठीक आहे आकडा थोडासा मोठा वाटतोय. पण याचे जे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत, हे नक्कीच तुमच्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या डोनेशनपेक्षा कमी असणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला कुठेतरी लक्षात ठेवून चालायची. याच्यामध्ये तुम्हाला काय 2 मेंटर्स ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सेम असणार आहेत. फक्त ही आहे कुणासाठी 2027 मध्ये जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ही असणार आहे. बरोबर? आता हे होते आपले 3 प्लॅन मेंटरशिपचे. बरं आता आपले प्लॅन वर्क कसे करणार किंवा आपला फ्लो चार्ट कसा असणार आहे, आपण कशा पद्धतीने तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहोत, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता इथं पहा, इथं तुम्हाला काही स्टेप्स दिसतील. आपला ॲक्शन प्लॅन दिसेल. काय? बेसिक डिस्कशन विथ पॅरेंट्स एंड स्टुडंट. आपण तुमच्यासोबत एक बेसिक डिस्कशन करणार. बरोबर? ज्याच्यामधून काय करणार आपण त्या स्टुडंटच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस तुमचा नक्की विद्यार्थी कोणत्या सब्जेक्टमध्ये हुशार आहे, त्याने काय केलं पाहिजे, त्याने काय चुका केल्यात किंवा त्याच्याकडून अजून आपण काय-काय करून घेणार आहोत, याचा पूर्ण प्लॅन आपण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. ओके. आणि या प्लॅनला तुमची संमती असेल, तर आपण लगेच तो अप्लाय करणार आहोत. काय? तर मेकिंग परफेक्ट सुटेबल ॲक्शन प्लॅन. हा ॲक्शन प्लॅन तुम्हाला आत्तापासनं 0 पासनं तर डायरेक्ट हिरो बनवणार सी-ओ-ई-पीमध्ये किंवा पी-आय-सी-टीमध्ये नेऊन ठेवणार. बरोबर. त्याच्यानंतर काय असाइनिंग द डेली टास्क टू स्टुडंट. पण विद्यार्थ्यांना मंथली टास्क, त्याच्यानंतर इयरली वीकली टास्क वगैरे प्रोव्हाईड करणार नाहीत. पण डेली टास्क प्रोव्हाईड करू. सुट्टी असो, सुट्टी नसो, आपला टास्क तुम्हाला येणार आणि तो टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि तो टास्क काही जास्त अवघड नसणार. हे पहा, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर एखादा मोठा जर जिना चढायचा असेल, तर आपण सगळ्यात वरच्या पायरीकडे कधी पाहत नाही. आपण कोणत्या पायरीकडे पाहतो? सध्या जिच्यावर आहे आणि पुढची पुढची पायरी आपल्याला पुढचं पाऊल कुठं ठेवायचं त्याच्याकडे पाहतोय. मग त्याच पद्धतीने आपण ही जी आपली मोठी जर्नी आहे, ती स्मॉल टास्कमध्ये जर डिव्हाईड केली, तर ती जर्नी अचीव्ह करायला आपल्याला खूप मजा येईल किंवा समजा आपण ते एन्जॉय करत ती जर्नी आपण पास करणार. बरोबर आहे? मग तुम्हाला काय आपण डेली टास्क प्रोव्हाईड करणार. त्याच्यानंतरनं काय तर डे फॉलोअप तुम्ही तो टास्क कंप्लीट केलाय की नाही याचा डे फॉलोअप आपण घेणार आणि इथं पॅरेंट्सना आपण ते सांगणार.
तुमची पूर्ण अकाउंटेबिलिटी किंवा तुमचा जो रिपोर्ट आहे, परफॉर्मन्स रिपोर्ट आजच्या दिवसाचा, तो तुमच्या पॅरेंट्सपर्यंत जाणार, तुमच्या आईपर्यंत जाणार, तुमच्या वडिलांपर्यंत जाणार, तुमच्या भावापर्यंत सुद्धा तो जाणार. त्याच्यानंतर काय मंथली परफॉर्मन्स चेक. ओके. आपली मेंटरशिप घेतल्यापासून मंथली किती इम्प्रूव्हमेंट झाली किंवा कशा पद्धतीने आपला अभ्यास वाढलाय, तर हे आपण चेक करणार. प्रत्येक महिन्याला चेक करणार आणि प्रत्येक वीकला आपण ते चेक करणार. त्याच्यानंतर काय तुमचे असाइनमेंट्स असतील, तुम्हाला होमवर्क्स याच्यामध्ये प्रोव्हाईड केला जाणार. तुम्हाला याच्यामध्ये आता तुमच्याकडे बॅच तर ऑलरेडी असणार आहे. मग त्या बॅचमध्येच आपण तुम्हाला टास्क देणार, डी सॉल्व्ह करून घेणार. तुम्हाला काही जरी डाऊट आला, तर तुम्ही डायरेक्टली आमच्याकडे यायचं. आम्ही तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू किंवा सॉल्व्ह करूच. ओके. त्याच्यानंतरनं ही मेंटरशिप जॉइन कशी करायची? तर लक्षात घ्या, हा जो मी इथं तुम्हाला क्यूआर कोड दिलाय, तर हा आपल्या एनरोलमेंट फॉर्म म्हणजे जो ॲडमिशन फॉर्म आहे मेंटरशिपचा, तर त्याचा क्यूआर कोड आहे. हा तुम्ही इथं Google लेन्सने स्कॅन करू शकता. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एक लिंक भेटेल. लिंक भेटल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं वेट केलं, Google फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल. त्या Google फॉर्ममध्ये काय दिलेलं असणार, तुमचं नाव वगैरे तुम्हाला बेसिक डिटेल्स फिल करायचे. त्याच्यानंतर तिथं तुमच्या मेंटरशिपचा प्लॅन चेक करायचा आहे. टॉपर्स प्रो, ओके, टॉपर्स आणि सक्सेस असे 3 प्लॅन्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला जो प्लॅन सुटेबल होतोय तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा. ओके. तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट त्याचं जे पेमेंट असेल, खाली तुम्हाला एक फोनपेचा क्यूआर कोड आहे. त्याचबरोबर एक नंबर आहे. त्या नंबरवरही करू शकता किंवा क्यूआर कोडवरही तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर इन्स्टंटली आम्ही तुम्हाला कॉल करणार आणि त्याच्यानंतर आपला जो ॲक्शन प्लॅन असेल, जी आपली गोष्ट असेल किंवा आपलं डेलीचं कम्युनिकेशन जे असेल, तर ते स्टार्ट होणार. बरं, याच्यामध्ये तुम्हाला काही जर अडचण असेल किंवा अजून जर आपल्या या मेंटरशिप विषयी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर हे 2 नंबर्स तुमच्याकडे आहेत. ओके. या नंबर्सवर तुम्ही कधीही फोन करू शकता किंवा हे 2 जे नंबर्स आहेत, ते तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही हा क्यूआर कोड नक्की स्कॅन करा. त्या मेंटरशिपला एनरोल व्हा. त्याच्यानंतर या मेंटरशिप फॉर्मची जर समजा स्कॅन जर करता येत नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी Google फॉर्मची लिंक देतोय. तिथून तुम्ही जॉइन करा. मेंटरशिप पर्चेस करण्याच्या अगोदर नक्की आम्हाला कॉल करा. काय जे इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा असेल, तर ती तुम्ही हे करा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही गेम्सवर इतके खर्च करता, फ्री फायर वगैरे सारखे गेम्स आहेत, त्यांचे टॉप वगैरे इतक्या पैशांचे मारता, सगळ्या गोष्टी करता, ट्रिप्स काढता. मग तुमच्या शिक्षणाला तुम्ही खर्च एवढा करताय, तर हा तुमचा बिलकुल वाया जाणार नाही. एक-एक पैसा ओके, तुमचा वसूल होणार, तुम्हाला एक्स्ट्रा रिटर्न्स याच्यामधून मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच्या सध्या जर म्हणजे थोडंसं जर पाहिलं, आय-एल-एस राउंड वगैरे असतील, यांची जर फीज वगैरे पाहिल्या किंवा थोडेसे आपण डोनेशन जर वगैरे पाहिले, तर ते डोनेशन कॉम्प्युटर ब्रांचसाठी एका चांगल्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, 10-10, 20-20 लाख रुपये डोनेशन आहे. तरी सुद्धा ॲडमिशन मिळत नाही. बरोबर? अशी कंडिशन आहे. मग आपण तुम्हाला काय करतोय, एका चांगल्या वेने म्हणजे जो सुटेबल वे आहे, त्या वेने त्या कॉलेजमध्ये ती सीट आपण तुम्हाला मिळवून देणार आहे. मग तिच्यासाठी एवढे चार्जेस खूप म्हणजे जास्त नाहीयेत. ते खूप अफोर्डेबल चार्जेस हे आहेत. तुम्हाला काही जरी अडचण असेल, तर हे 2 नंबर तुमच्याकडे आहेत. हे नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. हा नंबर आहे माझा. ओके. हा नंबर माझा आहे आणि त्याचबरोबर हा नंबर सह्याद्री ट्युटोरियल्सचा आहे. तुम्ही हे 2 नंबर सेव्ह करून ठेवा आणि कधीही तुम्ही मला याच्यावर कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या मेंटरशिपला एनरोल करा आणि एका सक्सेसच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल ठेवा. व्हिडिओ कसा आवडला किंवा आपल्या प्लॅन्सबद्दल अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर तुम्ही कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. एनरोलमेंट फॉर्मची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ऑल द बेस्ट.